नाशिक शहर आणि परिसरात गेल्या 24 तासात 18.1 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। हवामान खात्याकडून पुढील 2 दिवसांसाठी नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। पालघरच्या जोगळवाडीत अर्भकाचा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता। आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे या दाम्पत्याला एसटीतून अर्भकाचा मृतदेह नेण्याची वेळ आली। या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे। या समितीला 2 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। नाशिकमध्ये मिळकत कर न भरल्यानं 74 मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतलाय। या मिळकतींवर यापूर्वी बोजा चढवला होता, त्यानंतर कर न भरल्यानं आता पुढची कारवाई म्हणून लिलाव केला जातोय। येवला शहरात गांजाची विक्री आणि सेवन करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। येवला शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 जणांकडून 22,000चा गांजा जप्त केलाय।